पांडुरंग
रूप पाहता लोचनी
गोपाल कृष्ण माऊली श्री समर्थ सुंदर ते ध्यान पांडुरंग उभा सुंदर ते ध्यान पांडुरंग उभा चैतन्याची शोभा विटेवरी पांडुरंग ध्यानी पांडुरंग मनी ब्रह्मांड भरोनी उरणार आहे चैतन्याची शोभा ब्रह्मांड रचना आवडी वचना देव पाही पांडुरंग ध्यानी पांडुरंग मनी ब्रह्मांड भरोनी उरणार आहे मने नरहरी सांगे शेष साई मने नरहरी सांगे शेष साई आवडीने गाई पांडुरंग पांडुरंग ध्यानी पांडुरंग मनी ब्रह्मांड भरोनी उरणार आहे विठ्ठल
श्रीकृष्ण नाणी रंगून गेली श्री नरहरी माऊली. श्रीकृष्ण नाणी रंगून गेली श्री नरहरी माऊली. लेंडा डाव्या बाजूस लावणी गाडीमध्ये बैसली. शुभ्र फेटा दिव्य शुभ्र शर्ट शुभ्रच ते धोतर अन हळूच गिळती तुणी पाहुणी. बाबा घेती भक्ताचा समाचार. बाबा आले सगळे झाले घाई घाई. हाय सांगायचं बा या शब्दाने सुरुवात करते आमची आई. प्रश्न सर्वांचा एकच असतो मुक्कामाच कधी होईन बाबा. भजन हरिपाठ चालू द्या भोकरच आमचं याच होईन बा. धन्य राधाई नंदनारे तुझी करणी धन्य राधाई नंदनारे. धन्य तुझी माझे उपस्थित प्रभू प्रिय सज्जनांनो, श्री समर्थ सद्गुरू माऊली नरहरी बाबांच्या तसेच योगीराज गजानन बाबांच्या अत्यंत लाडक्या भगवत भक्तांनो, तुमचं माझं आयुष्य बरंच गेलं, जाऊ द्या. पण आज आपल्या जीवनात हा जो योग आला कोणता, त्या ज्या सोगोळा गावामध्ये बाबांना हरिपाठ आला आणि त्या हरिपाठ लिहत असताना 1994 सालातली घटना आहे. आणि बाबा MH 28 27 मीटरवर गाडीत बसले असताना रात्रीचा समय 10 वाजले आणि बाबांना अनंत कोटी ब्रह्मांड नायक, जे ईश्वरी शक्ती, जे महान तत्व, पंढरीच्या राजाचा आदेश आला आणि विश्वाच्या कल्याणासाठी सोप्या भाषेत काळाची गरज हरिपाठ लिहावा. लाईन जाईल, पाऊस भरमसाठ पडे, मंडप देल होता भगवत भक्ताईनं न वाक्यात मंडप आनंदा मंडप आल्यानं सगळ्या त्याचा मुहूर्त बाबाच्या भागवता तो उरफाटा झाला आणि बाबाच्या गाडीवर झाकण बसलं. लाईन जाय, गाडी पाण्यात फसली, विद्यार्थी वलेगत झाले, तिनाचा खोल्या उडून गेल्या.
कार्यकर्ते शेजारच्या मुळ्यात खोलेत लपून बसले, काय करते, विजा खळखळत होत्या. आणि तेवढ्या रात्री 10-10:30च्या समयास विश्वाची माऊली भोळ्या भाविकांचा विठ्ठल कलियुगातला चालता बोलता पंढरीचा राजा आमचे नरहरी बाबा. आणि बाबांनी आवाज दिला, ललताबा. ललताबाई बाबाच्या गाडीतच होत्या म्हणजे चंद्रतिथी चंद्रिका. बाबाला सोडून ललताबाई जाणार कुठे होत्या म्हणजे असतच नेहमी. तुम्ही आपण गेलो आलो, कोणी 2 महिने राहिलो, कोणी 4 महिने, कोणी 12 महिने. सावली जशी सोडून जातच नाही तशी ललताबाई सोडून गेलीच नाही. बाबांनी आवाज दिला, ललताबा. बाईच्या मुखात येतं, हो आली. काय बाबा? बाबांनी सांगितलं, बा बॅटरी लाव, वही पेन दे, आमचा चष्मा दे बा, आम्हाला हरपाट लिहायचा आहे. समर्थानं सांगितलं. पहा गाडीमध्ये अंधार, सोबती कोणीच नाही. आणि त्यातही त्या वर्ण आश्रम आहे बाबांचा. 13 आश्रम आहेत माझ्या नरहरी माऊलीचे. अजूनही 7 समुद्राच्या पलीकडे होती. पेन डायरी असेल तर लिहून घ्या. अभंगाचा गाथा पुरा विश्वास होणार, वेळ लागेल. रोहिदास बानं वाङ्मय लिहिलं, 100 वर्षानं प्रकाशित झालं. आम्हाला तसा एक अभिमान आहे. आम्हाला वाटते की मेल्यावर गाथा पारायण मंदिरं दिसतील, पण बाबा म्हटलं धिकार सोडा. असे काय संकल्प करतं, घे डोळ्यानं पाहून, गगनाला भेटले माझ्या माऊलीचे. माऊली श्री समर्थ सद्गुरु नरहरी बाबा की जय. बाबांचा दिव्य देह जिथे समाधीस्थ आहे त्या नांदुरा नगरीत प्रथम मंदिर झालं नरहरी माऊलीचं. आणि शेजारी गजानन बाबाचं. त्याच्यानंतर कुंभेफळले मंदिर झालं, भास्तल्य झालं, वर्ण आश्रमात झालं, वडशिंगेले झालं, जळगाव नहाटेले झालं. आणि सबोळ्याची बाबा वाटच पाहत होता की माझे भक्त कधी पाऊल उचलतात आणि कधी हरिपाठ जिथे लिहिला तिथे कधी मंदिर होते, कधी मी विराजमान होतो. आणि तो योग आता सर्व भक्तांच्या सहकार्यानं, प्रेमानं, अर्थात बाबाची कृपा आहेच तुमच्यावर. इथे बसलेल्या सर्व लहान मोठ्या तरुण म्हाताऱ्या मंडळींना माझा साष्टांग नमस्कार. आणि आता श्री समर्थ सद्गुरू माऊली नरहरी बाबांनी सांगितलं, ललताबा. बाईनं पेन आणला, वही दिली, चष्मा दिला बाबांचा आणि बॅटरी धरली. आणि विश्वाची माऊली नरहरी माऊली जगाच्या कल्याणासाठी हरिपाठ लिहायला बसली आमची माय. तेवढ्यात वर्ण्याची यमुनाबाई गोळकरबाई, जिच्या तिरी केला गोपाळ काला, ती राहे आता नित्य सेवेला. विठोबाच्या कंठी तुळशीचा हार, माझा स्वामी करतो सदा तिचा लाळ. गोपाल कृष्ण भगवान की जय. माऊली श्री समर्थ सद्गुरु नरहरी बाबा की जय. गोळकरबाई त्या गाडीमध्ये देहभाव गेला, समाधी लागली, स्वतःचा विसर पडला. एका हातानं गोळकरबाई सांभाळणं, आमच्या ललताबाईच्या सेवा सांगतो, आणि एका हातानं ते बॅटरी धरून श्री समर्थ सद्गुरू माऊली बाबांना लाईटचा सप्लाय पुरवणं. ज्या हरिपाठानं 7 समुद्राच्या पलीकडे बंद जगाले लाईट दाखवला, रस्ता दाखवला अंधारातून, त्या माऊलीने लाईट दाखवायचं काम आमच्या बाई ललताबाई करत होत्या आणि एका हातानं यमुनाबाई सांभाळत होत्या. अशा समयात बाबांनी हरिपाठ लिहायला सुरुवात केली. माय बाप हो, तेव्हा नरहरी माऊलीच्या पेनातून
आणि त्या पुऱ्या वहीवर मधुकर भाऊ क्षीरसागर भाग्यवान माणूस खामगावचा पांडुरंग आपसेट म्हणून ज्याचा मोठा छापखाना आहे, त्यांनी श्री समर्थ सद्गुरू माऊली नरहरी बाबांना 80 वर्षापर्यंत पुऱ्या अवतार कार्यात कोऱ्या वह्या पुरवल्या. बाबाला जो कागद पाहिजे होता जपानचा ओरिजिनल 1 नंबर भारताच्या पाठीवर, त्या वह्या पुरवल्या. त्या वहीमध्ये विश्वाची माऊली लिहायला बसली भाऊ. त्यावेळेस बाबांच्या लेखणीतून पहिलं अक्षर उमटलं, सुंदरात धाना पांडुरंग कृष्ण भगवान की जय. माऊली श्री समर्थ सद्गुरु नरहरी बाबा की जय. हा भंग लिहिला पहिले श्री समर्थ सद्गुरू माऊली नरहरी बाबांनी, नंतर हरिपाठाचे 29 अभंग लिहिले भाऊ. त्यातला आजचा प्रथम अभंग आहे बाबांच्या लिखाणातून साकार झालेला, सुंदर ते ध्यान पांडुरंग उभा. आज तुम्ही घरदार मुलं लेकरं उद्योग धंदा सोफा सेट टीव्ही सगळं सोडून आले. तुम्ही आले नाही, तुमच्यावर परमात्म्याची कृपा झाली, 100% झाली, 16ने झाली, म्हणून त्या कृपेने तुम्हाला ओळख आणलाय मंडपामध्ये. तेवढं इकडे घेणं तेवढं सोपी नाही. नाही 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 गोपिका जेव्हा शरद पौर्णिमेच्या दिवशी गेल्या वृंदावनात, त्यावेळी देवाच्या मुखातला श्लोक आहे, गोपिका हो या मा भजन दुर्जर देह शृंखला. माया मोह मायने जीवाच्या पायात अशी एक बेडी ठोकून द्यायला. देह शृंखला म्हणजे घरादाराची, पोराची, नाताची, पैशाची आसक्ती अशी बेडी पॅक ठोकेला आहे. भागवत शेजारी आहे, मरीन पण येणार नाही, भागवता कीर्तना मरीन पण येणार नाही, पण तुम्ही आले. याचं उत्तर म्हणून तुम्हाला नमस्कार का केला. तुम्हाला मी नाही केला नमस्कार, माझ्या नरहरी माऊलीने करायला तुम्हाला नमस्कार. म्हणून मी तिचं लेकरू आहे, तिचा दास आहे, मला करावंच लागेल. काय म्हणते आमची नरहरी माऊली, कीर्तनासी आला तो श्री जीवन मुक्त झाला.
तसं पाहिलं तर जीवनमुक्त पदवी काही साधी नाही. जसं मास्तर व्हायसाठी 12वी पास आणि B.Ed आणि D.Ed व्हावं लागते, तसं जीवनमुक्त काही साधं सोपं नाही ते. बाहेरीन देखे द्रश्यपण, अंतरी नाही विषय स्फुरण, देहीचे न देखे देहपण, जीवनमुक्त पूर्ण या नाव. एवढी भारी पदवी आहे. पण जे लोक साधे सोपे कशी असो, व्यसनी असो, बिळ्या पेणारे असो, पापी दुराचारी वेश्या, हात तुटेल पाय तुटेल कोणी जातीचा, फुटका लंगडा, कीर्तनासी आला जीवनमुक्त, असं कोण म्हणते? श्री समर्थ सद्गुरू माऊली नरहरी बाबा सांगतात कीर्तनाचा महिमा. धर्म अर्थ काम मोक्ष हे 4 पुरुषार्थ, आणि भजन म्हणजे देवाचं नाव, आणि कीर्तन हा 5वा पुरुषार्थ कलियुगातला. तो एखाद्या भाग्यवानाने साधते. त्यापैकी तुम्ही आपण लोक राधा कीर्तन तर आहेतच, तुम्ही लाभ घेऊनच राहिले, पुढे बी आहेत अजून. परंतु त्यातही त्यात आनंदाची पर्वणी हरिभक्त परायण आमचे गुरुबंधू प्रकाश महाराज मोरखे बाबांचा भालेगावचा आश्रम आहे. तिथे त्यांचं जीवन सेवेमध्ये जात आहे. आणि श्री समर्थ सद्गुरू माऊली नरहरी बाबांचा एक अक्षर त्यांनी आल्या जीवनामध्ये खरं करून दाखवलं. बाबांनी सांगितलं, कीर्तन झालं बाबांचं बुधवारी भालेगाव, आणि कीर्तन झाल्यानंतर श्री समर्थ सद्गुरू माऊली नरहरी बाबा, हरिभक्त परायण प्रकाश महाराज मोरखळे आणि इतर भाविक भक्तांना घेऊन आश्रमच्या बाहेर थोड्या अंतरावर आले आणि थांबले. भक्तही थांबले. त्यावेळी श्री समर्थ सद्गुरू माऊली नरहरी बाबांनी आपले डोळे लावले आणि बाबांच्या मुखातून दिव्य अक्षर निघाले. या ठिकाणी या जागेवर भुवनेश्वराचं 51 फुटाचं भव्य दिव्य मंदिर होईल. एवढंच बोलले बाबा. कशी वर्गणी करा, कोणाला मागा, काहीच नाही. एवढं बोलले अक्षर, आणि बाबांनी डोळे उघडले. कमळाच्या पाकळी सारखे माझ्या नरहरी माऊलीचे डोळे. ज्या डोळ्याने बाई माणूस दिसत नव्हतं, जात दिसत नव्हती, बेशमस्तर दिसत नव्हता, काळी कचरे सळेल नव्हतं, जे आपल्या चित्तात आहे. ज्या माऊलीच्या डोळ्याने सगळीकडे विठोबा दिसत होता, सगळीकडे. स्वतःच्या पत्नीत, शिष्याईमध्ये, लहान लेकराईमध्ये, शिष्य तर कोणी केलेच नाही बाबानं, पण लहान लेकराली आमची नरहरी माऊली काय म्हणत होती? भाऊ बा म्हणत होती. आणा त्या बाले. किती झालं बाचं याचं? आता शंभरा पोराले बा म्हणून ते, त्याच्यात केवढं फिलासॉफी होतं. ते सगळीकडे सगळीकडे. जसं ज्ञानोबा माऊलीने विठ्ठल जडीस्थळी भरला रीता ठार नाही हो. देवानं जसं सांगलं की वासुदेव सर्वमिती सम आत्मा सुदुर्लभा, तसं आमच्या मायेला सोबत होतो. त्या नरहरी माऊलीचे डोळे उघडता बरोबर बाबांनी सांगितलं, मोरखळे माझ्या समोर आहे. काय बाबा? दोऱ्या आणा बा, दोऱ्या नव्या नारळाच्या असतील तर आहेत बाबा आश्रमात. आम्ही सांगतो त्या जागेवर प्रतिबंध करा, आणि आजपासून याच्यावर कोणाला वापर करू देऊ नका. कारण या जागेवर भुवनेश्वराचं भव्य मंदिर होईल. श्री समर्थ सद्गुरू माऊली निजधावा जरी गेले तरी त्यांचा शब्द ज्या महात्म्यानं, ज्या भक्तानं खरा करून दाखवला भालेगावच्या आश्रमात, ते हरिभक्त परायण प्रकाश महाराज मोरखळे त्यांच्या मुखातून तुम्ही भागवत आहे. राधा राधा Thank you.
गोल्डन चान्स आहे या मंडपामध्ये, तो म्हणजे श्री समर्थ सद्गुरू माऊली नरहरी बाबांचा जो अभंगाचा गाथा आहे, जसं ज्ञानोबा माऊलीचा गाथा, तुकाराम महाराजांचा गाथा, निवृत्तीनाथांचा, नामदेव माऊलीचा यांचा गाथा आहे. आणि काही संतांचे चोखा मेळा, कान्होपात्रा यांचे लहान लहान अभंग जे आहेत फक्त बहिणाबाईचे अभंग, जनाबाईचे. पण श्री समर्थ सद्गुरू माऊली नरहरी बाबांचा 3,500 अभंगाचा गाथा आणि त्या अभंगाचं पारायण चालू आहे. आणि ते पारायण करणारे महान भाग्यवान भगवत भक्त, त्यांचा नाम निर्देश करणे योग्यच आहे. हरिभक्त पारायण बाबांच्या मानसकन्या, ज्यांनी पूर्ण जीवन अर्पण केलं नरहरी बाबांना, त्या हरिभक्त पारायण ललिताबाई, सौभाग्यवती दरुबाई काळे नांदुरा आणि आमचे परमस्नेही गुरुडे महाराज, की ज्याचे पारायण करता करता 90च्या वर पारायण झाले. आतापर्यंत शरीर क्विंटलच्या वर झालं, बसवल्या जात नाही, नाही नाही म्हणतात, कणकण करतात. आणि सरपंच बाचा जगनभाऊ हागेचा फोन गेला की होच म्हणतात. याला कारण तुझ्या भंगाची गाथा आम्हाचारी कृष्ण भगवान की जय. माऊली श्री समर्थ सद्गुरू नरहरी बाबा की जय. अभंग म्हणजे ज्याचा कधी भंग होत नाही त्याला म्हणतात अभंग. तुकोबाचे अभंग इंद्राने डुबले नाही, डुबले अभंग. या अभंगावर जो प्रेम करते तो अभंग म्हणजे त्याचा कधीच नाश नाही. सर्वोपीन उपजायंते प्रलयेन व्यथन तिथे, या बोधावर तो अभंग वाचणारा, गायन करणारा पोहोचते. अहो दूर काय जाता या मंडळीले तर लीना गुरुडे महाराजले दरोबाले पंढरीत आमच्या जनाबाईले ली नाही म्हणतात. जनाबाईले अभंग आले, ते माहिती मिळाले अभंग म्हणतात, ती कविता म्हणतात, ती गाणी म्हणतात. दळता कांडता तुझे गायन अनंता, त्याची फिकर देवाली पडली. परमात्मा जनाबाईच्या गुणविले परमात्मा जनीचे अभंग सौता लिहितो रमारंग. परमात्म्याने अभंग लिहिले ते हे अभंगाची गाथा. एक एक अक्षर तिचे झाला पांडुरंग, प्रत्येक अभंग निज धाम. प्रत्यक्ष पंढरी ही आली या भुवरी. हा गाथा ज्याच्या घरी असी नसे ज्याच्या घरी तो पुंडलिक गोपाल. कृष्ण भगवान की जय. माऊली श्री समर्थ सद्गुरू नरहरी बाबा की जय. आता दुसरी गोष्ट अशी, तुम्ही म्हणता की श्री समर्थ सद्गुरू माऊली नरहरी बाबांच्या गाथाचं पारायण आहे. बाबांनी ते 17 भागवत केले. 2006 मिरवणूक निघाली, अनेक चमत्कार झाले, लीला झाले या गावात. असं असताना गजानन बाबाचं मंदिर बांधायचं काय का, ते गोड कॅथलिक बाबाच्या आश्रमात बाबाच पाहिजे बा. गजानन महाराजचं का बांधलं, त्याचा एक मस्त गोड इतिहास आहे, फार सुंदर इतिहास. एक वेळ काय झालं की श्री समर्थ सद्गुरू माऊली नरहरी बाबा MH28 67 गाडीत बसून आकोट पाशी जळगाव नाटेले कीर्तनाले चालले. गणेश भाऊ मिरगे ड्रायव्हर होते आणि 7-8 भक्तगण होते. लग्नाबाई होत्याच, ते सांगायला नको. गाडी शेगावच्या पुढे आली, पूल ओलांडला. गेट होतं त्यावेळेस, पूल नव्हता. गेट ओलांडलं आणि आता अकोटले कीर्तनाच्या वेळेवर जायचं. ड्रायव्हरच्या मनात लगबग, बाबाच्या. तेवढ्यात काय झालं भाऊ, समोरून 2 ट्रक आले. त्यानं ते लाईट इतके बळकवले, फोकस
त्यानं ड्रायव्हरचे डोळे दिपले आणि ते दोन्ही ट्रक बाबाच्या गाडीच्या अंगावर आले. आता त्या ड्रायव्हरला इलाज नाही, चारही चाकं खाली घेतले गाडीचे गणेश भाऊ मिरगेनं. गाडी 60-70च्या वेगात, पण पुढे काय झालं की ड्रायव्हर साईडनं मोठं वारुळ होतं. आता एकदम ब्रेक मारतो तरी पलट्या होता, अंग घामानं भिजलं. काय करा, आपल्या हातात 10-12 जणांचा जीव आहे. जय नरहरिमा म्हटलं तशीच गाडी त्या वारुळावरून दिली सोडली. काय करा आता, माणसाचे प्रयत्न ज्यावेळेस फेल होतात, बुद्धी फेल होते, निदानीचा एक त्या टाइमला देवाची साथ घ्यावी लागते कोणालाही. मग गाडी त्या वारुळावरून गेली पण पडली नाही. मग पुढे ड्रायव्हरनं गाडी रोडवर आणली. त्यावेळेस श्री समर्थ सद्गुरू माऊली नरहरी बाबा म्हणतात, गोळी कर रे बा गाडी. आणि बाबांनी असं मागे पाहिलं, दिव्य शुभ्र दिसे फेटा सरळ्या सुख दुःखाच्या वाटा, असं मागे पाहिलं. आणि त्यावेळी बाबा म्हणतात, काय बा आपल्या गाडीतलं कुणी जागी आहे की नाही? आपली गाडी किती पलटा खात होती, आपली गाडी कोण थाळून धरली माहित आहे कोणाले? कोण बोलणार आहे? बाबांचं तप किती, त्यांचं भजन किती, त्यांचा वापर किती, आपण तीच गेली मी कोण बोलणार? बाकी मुकाट्याने राहिले सगळे. त्यावेळी श्री समर्थ सद्गुरू माऊली नरहरी बाबा म्हणतात, अरे बा आपली गाडी जशी रोडच्या खाली गेली तसेच गजानन बा आले, उजव्या हाताने आपल्या गाडीला धीर दिला, गाडीच्या मागे पहिले रे गजानन बाबा रोडवर येईपर्यंत. आणि हे आम्ही स्वतः पाहिलं. संत शिरोमणी महाराष्ट्राचा शेगावात शोभे हो, शेगावात शोभे. तुम्हीच मला घेते. हा संत शिरोमणी, संत शिरोमणी महाराष्ट्राचा शेगावात शोभे हो, शेगावात शोभे. समाधिस्थ जरी झाले बाबा तरी भक्तासाठी जागे हो, भक्तासाठी जागे. गण 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 गणात होते मंत्र दिला नवा, धन्य तो भुयारातला दिवा गजानन, भुयारातला दिवा, भुयारातला दिवा गजानन, भुयारातला दिवा, गजानन भुयारातला दिवा, भुयारातला दिवा गजानन, भुयारातला दिवा. माऊली श्री समर्थ सद्गुरू नरहरी बाबा की जय. सद्गुरु गजानन महाराज की जय. श्री समर्थ सद्गुरू माऊली नरहरी बाबांनी हा अनुभव सांगला भक्ताईले. त्यावेळेस भक्ताईले समजलं, भक्ताईच्या मुखातून निघाला गजानन महाराज माऊली श्री समर्थ सद्गुरू नरहरी बाबा की जय. बाबा जळगाव नाहाटीला गेले, कीर्तन झालं. कीर्तनावरून पुन्हा बाबाची गाडी रात्रीच वापस आली. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी पांढरी खुर्ची बाबांनी स्वतःच उचलली, आपल्या पोटाशी धरली. आणि आज नांदुऱ्याच्या आश्रमात जिथे गजानन बाबाचं मंदिर आहे, गजानन बाबा मूर्ती रूपाने तिथे विराजमान, बरोबर त्या जागेवर ठेवली खुर्ची. आणि दर्शनाला येणाऱ्या प्रत्येक भक्ताले, बाईले, माणसाले, मुला लेकराले बाबा धरून आवाज देत, इकडे या बा, बसा खाली. इथे गजानन माऊलीचं मंदिर होणार आहे. प्रत्येकाला इतका हर्षानं आनंदानं बाबानं सांगलं. आम्ही ते बाबानं सांगलं की इथून अशी खुणा केल्या, एवढी भीत बांधायची आहे. त्याच दिवशी सिमेंट आणलं, चुना आणला, चुनाने सिमेंट, रेती, विटा आणि भीत बांधली 2 फूट. बाबाने सांगलं इथे गजानन बाबाचं मंदिर होईल बा. म्हणून तिथे गजानन बाबाचं मंदिर झालं. आणि आमच्या सगळ्याच्या भक्तांचा असा भरोसा आहे, हे तर वडील जे जे करतील तया नाम नरम ठेविती, ये रतीची अनुष्ठिती सामान्य सकळ. गजानन बाबाच्या उपकाराची परतफेड म्हणून आपल्या मायनं मंदिर बांधलं ना, आपणही बांधायचं. गण 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 गणात बोलते मंत्रमुखाने म्हणा, शेगावीला शेगावीला
भगवान की जय माऊली श्री समर्थ सद्गुरू नरहरी बाबा की जय. आता अजून एका गोष्टीचं सूचना केल्याशिवाय माझ्या पुढे जात नाही. नांदुऱ्याच्या आश्रमातलं गजानन बाबांचं जे भव्य दिव्य मंदिर आहे ते मंदिर बांधण्याचा पहिला शुभ संकल्प, पहिली प्रेरणा बाबांनी जागा तर दाखवून दिली, पण बाबानं पैशाला स्पर्श केला नाही, पत्नीले केला नाही, कोणा वस्तूले केला नाही. दोन्ही हाताच्या दोन्ही मुठा ब्रह्मांडाची त्यामध्ये सत्ता. दोन्ही हाताच्या मुठा बाबांच्या रात्रंदिवस अशा पक्क्या असतात, त्याने का हात लावला नाही. पण नरहरी माऊलीचा तो शब्द हरिभक्तपरायण नारायण भोकाने इच्छा पोहोचली. त्यांच्या पत्नी सौभाग्यवती बरोबर त्यांच्या मुलानं ललताबाईला सांगितलं आणि सांगलं, बाई फिकर करायची नाही, मंदिर बांधू आपण. आणि बांधून टाकलं. राधा राधा भगवान की जय माऊली श्री समर्थ सद्गुरू नरहरी बाबा की जय. आज या मंडपामध्ये भक्त मंडळी आहे. नजर जाईल तसलो बाय माणसं आहे. इतकेशी तर काही मला ओळख नाही, इतक्याचे नावं मी सांगू शकत नाही. पण दानापूर सगोळ्याचे गृहीत धरून भागवतकार कोण, गाथा पारायण करणारे कोण, कार्यकर्ते हेत आहे. पण आता अजूनही काही भक्त अकस्मात इथे नरहरी माऊलीनं ओळख आणली. हे जी महिला मंडळ आहे हे लोहारीचे, अकोटपाशी लोहारी आहे. आणि त्या गावात मिराजी बाबाचं संस्थान आहे. काय आहे त्याचं नाव? मिराजी बाबा. आणि त्या मिराजी बाबाची पावर अशी आहे की त्याच्या गुरुने त्याला फक्त मूळवर माती देते. दर पौर्णिमेला गुरुच्या भेटीला जा सातपुड्या डोंगरात. दर पौर्णिमेला थकले, गुरुने सांगलं, बाबा आता येऊ नको, रस्त्यानं पडशील, काही चालवल्या जात नाही. मेलो तरी चालीन, मी आल्याशिवाय राहणार नाही. मरीन रस्त्यानं, पण मी आल्याशिवाय राहणार नाही. याला म्हणता शिष्य. गुरुला हरीक झाला. आसना खालची मूठभर माती काढली आणि शिष्याला दिली आणि सांगलं, बाळा हे माझं स्वरूप समज, इथे येऊ नको, हट्ट करू नको, हट्टात देव नसते. त्या भक्तानं शिष्याने मूठभर माती आणली. लोहारीले गावच्या बाहेर गायचं गोठण होतं, तिथे छोटी झोपडी बांधली, त्यात ते ओली करून स्थापन केली. हे माझ्या गुरुचं रूप, हे माती नाही, हे माझे गुरु मावली. म्हणून तिच्याशीच बोलायचं, तिले सुखदुःख सांगायचं, तिले नैवेद्य द्यायचा. करता करता ते मूठभर माती वाढू लागली. चैतन्य घन झाली आणि वाढता वाढता केवढी झाली? 1971 सालात या दासानं पाहिला ते माती 10 बाय 10ची खोली होती ना, हो तेवढी वर येल होती. जय नरहरी. त्या गावची मंडळी आहे. आणि श्री समर्थ सद्गुरू माऊली नरहरी बाबांनी कोण्या कोण्या देवाचा आणि कोण्या साधूचा जय जयकार केला आयुष्यात, हे आपण सुरुवातले पाहिलं. गोपीनाथ भगवान की जय, गौरांग महादेव की जय, हे जे म्हटलं हे बाबांचं मंगलाचरण आहे. आमची नरहरी माऊली कीर्तन करण्यापूर्वी, भागवत करण्यापूर्वी, प्रवचन करण्यापूर्वी एवढ्या देवाचे नाव घेत होती की आषाढमध्ये पाहू शकता. पण एकदा काय झालं, चैत्र शुद्ध एकादशीले बाबांचं जीवनभर कीर्तन असे मिराजी बाबाच्या दरबारात, जीवनभर. दसमीले वजेगावले रामचंद्र बाबाच्या दरबारात एकादशलेलो आहे. खूप कीर्तन झाले बाबांचे, पण अखेरचं कीर्तन आम्हाला माहितच नाही की आज बाबांना असं पाहून म्हटलं. कीर्तन झालं आणि श्री समर्थ सद्गुरू माऊली नरहरी बाबांनी जे कार्यकर्ते होते तुमच्यासारखे वयस्कर माणसं, त्याला विचारलं मंदिराकडे हात करून, बाचं नाव काय आहे बा? म्हणजे या देवळात जो देव आहे त्याचं नाव काय? त्याने सांगलं, बाबा मिराजी बाबा. त्यावेळेस नरहरी बाबांनी दोन्ही हातात चिपोळ्या ज्या होत्या ना, दोन्ही हातात चिपोळ्या जशा गोपी, त्या दोन्ही हात असे धरले आणि बाबा मिराजी बा की
वा आपल्या मायने जर मिराजी बाचा जय केला तर आपण काय करताना आता? ओम मिराजी Oh,